मोहिते पाटील परिवाराने घेतला सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्यवर जेवणाचा आस्वाद। माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंगळवारी दुपारी आपल्या परिवारासह येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर मोहिते पाटील यांचे संपूर्ण कुटुंबीय जवळच असलेल्या काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला। यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, त्यांच्या पत्नी नंदिनी देवी मोहिते पाटील, उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, त्यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, राजसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, स्वरूपा राणी मोहिते पाटील, वैष्णवी मोहिते पाटील, ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ, संभाजीराजे शिंदे यांची उपस्थिती होती। यावेळी सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धराम मेत्रे, दक्षिण सोलापूरचे नेते सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी या सर्वांचे आदरातिथ्य केले। सुशीलकुमार शिंदे यांनी माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यावेळी बराच वेळ या नेत्यांमध्ये चर्चा झाली। 40 वर्ष आपण दोघांनी सत्ता इथे केली, मात्र सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवू शकला नाही, अशी टीका आपल्यावरती होते। आपण प्रयत्न केले होते पाण्यासाठी, काय नेमकं सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न म्हणजे एकतर हा सगळा दुष्काळी भाग आहे। त्यात उजनी धरण इथं एक 50 वर्षापूर्वी इथं आणलं गेलं आणि त्यात पोहोचत नाही, अशा प्रकारची परिस्थिती नाही। पुण्यासारखी किंवा नागपूरसारखी इथं परिस्थिती नाही, खूप धरणं नाही आहेत इथं। एकाच धरणावर एवढा सगळा जिल्हा, बाजूचे जिल्हे निवडून देतच नाहीये, तुम्ही थेट मोदींनाच निवडून देता। हे एखाद्या काय आहे, डोकावत आहे, हे अजून सांगता येत नाही। आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की ही लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आहे आणि घटना बदलणार, काय करणार, ठेवणार याचं एक चित्र आहे।